पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे। मी वैयक्तिक पुढारी परिवार, जाधव परिवार या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली वाहतो। खरं तर मी त्यांना दादा म्हणतो, तर दादांचं आणि माझं हे आमचे घरोब्याचे संबंध हे गेले कित्येक वर्षातले आहेत। माझे वडील पद्मश्री डॉक्टर ग जाधव हे त्यावेळी ज्यावेळेला कोल्हापुरात पुढारीची धुरा सांभाळत होते त्यावेळेला त्यांना बहुजन समाजातल्या मुलांना राजकारणात आणायचं, यासाठी त्यांनी त्यावेळेला डी.वाय. पाटील दादा किंवा श्रीपतराव बोंद्रे दादा ही दोघं नुकतंच त्यावेळेला तरुण मंडळी यांना त्यांनी नगरपालिकेला उभा केलं, त्यानंतर त्यांना आमदारकीला उभा केलं, आमदार केलं। तर माझा म्हणजे मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो 62 पासून माझा डी.वाय. दादांचा संबंध आला। म्हणजे आमच्या प्रत्येक कसबा बोर्डाला किंवा आमच्या घरी शुक्रवारपेठेमध्ये त्यावेळेला येणं जाणं असायचं। मला त्यांची ही जवळीक, खरं तर आमच्या दोघांच्या वयामध्ये एक 10 वर्षाचं अंतर, त्यांचा जन्म 1935चा, माझा 45चा, परंतु म्हणजे वडिलांची त्यांची मैत्री पण आमची मैत्री वाढत गेली आणि त्यातून म्हणजे प्रत्येक म्हणजे घरगुती प्रसंग असू देत आम्ही एकत्र होतो। तर त्यांना गाडीची फार हौस, म्हणजे ते कुठलीही गाडी नवीन आणली की मर्सिडीज वगैरे घेऊन यायचे, मग आम्ही तिरुपतीला जा, मुंबईला जा असं चालू असायचं। म्हणजे एकदा तर ते आम्ही स्वतः चालवत तेच चालवत होते, आम्ही तिरुपतीला गेलो कोल्हापूरहून आणि त्यांना म्हणजे ते त्यांची जसं म्हणजे ते रागिष्ट होते पण त्याचबरोबर म्हणजे मनोभावेप्रमाणे म्हणजे कुणाली मदत करण्यात देखील ते होते। गंमत मी तुम्हाला सांगतो की दादा ज्यावेळी निवडणुकीला उभारले म्हणजे आमदारकीसाठी गगनबावड्यातून, तर त्यावेळेला गगनबावड्यातल्या लोकांना असं वाटलं की डी.वाय. पाटील हे गगनबावडा तालुक्यातले नाहीत, म्हणून त्यांचा त्यावेळेला तिथं विरोध होता। आणि आबांचं वडिलांचं जन्मगाव गगनबावडा, त्यामुळे आबांनी तिथं मग गाव मीटिंग्स घेतल्या, गावसभा घेतल्या आणि सगळ्यांनी सांगितलं किंवा हे कुठल्या परिस्थितीत मी उभारलोय असं समजा आणि डी.वायना निवडून द्यायचं आहे। डी.वाय. दादा आमदार झाले, परंतु त्यांचं म्हणजे मन हे थोडंसं राजकारणात रमणारं नव्हतं आणि मग महात्मा पाटील महाराज असतील किंवा इतरांनी सांगण्यामुळे त्यांना ते शिक्षण क्षेत्राकडे वळले। ते देखील मी तुम्हाला गंमत सांगावीशी वाटते की मौनी विद्यापीठ ज्यावेळेला होतं, खासदार व्ही.टी. पाटील, जे.पी. नाईक या मंडळी त्यावेळेला बघत होते, माझे वडील गणपतराव जाधव, तर त्यावेळेला आबांनी वडिलांनी दादांना मुद्दाम तिकडं मौनी विद्यापीठात न्यायला, मौनी विद्यापीठ त्यांना सभासद करून घेतलं आणि त्यानंतर दादा मौनी विद्यापीठ बघायला लागले आणि मौनी विद्यापीठाच्या पासून त्यांना खरं म्हणजे या शिक्षण संस्थेचा श्री गणेशा त्यांचा हा मौनी विद्यापीठातून झाला। आणि नंतर त्यांना जेव्हा मग ही त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजेस काढली। मी याबाबत एक सांगू इच्छितो की असंच एकदा झालं प्रसंग की मी आणि डी.वाय. दादा आम्ही दोघं मुंबईत होतो आणि आम्ही ताजमहाल हॉटेलमध्ये चाललो होतो। तर त्याच वेळेला वसंतदादा मुख्यमंत्री असताना ते तिथून ते ताजमहलून बाहेर येत होते। मला त्यांनी विचारलं काय बाळासाहेब, तर मी म्हटलं काय नाही दादा आलो होतो। डी.वायने तरी विचारलं काय डी.वाय, ते म्हणले तू कुठे येत नाहीस, तर ते डी.वाय. दादा म्हणजे एकदम स्पष्ट स्वभाव, ते म्हणले तुमच्याकडे येऊन उपयोग काय, आमची कामं कोण करणार आहे। कारण तुम्हाला सांगतो की कारण त्यावेळेला कसं होतं म्हणजे राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा ही सांगली जिल्ह्यातले 2 नेते, पण त्या दोन्ही नेत्यांचं जमत नव्हतं। त्यामुळे डी.वाय. अशी हे होती धारणा की दादा आपलं काही काम करणार नाही, पण त्याने दादा तसं दिलदार माणूस, दादा म्हणले अरे डी.वाय. ये तरी उद्या, आणि मग दुसऱ्या दिवशी
वसंतदादा त्यावेळेला माहीमला राहत होते. मग आम्ही दोघं गेलो आणि तुम्हाला गंमत सांगतो की दादांना मी का मानतो वसंतदादांना, तर दादानी आत्तापर्यंत म्हणजे ही जी आत्ता डीम्ड विद्यापीठं झाली, तर ही सगळी विद्यापीठं किंवा आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना ही ज्ञानगंगा पोचावी या दृष्टिकोनातून वसंतदादांनी हे शिक्षण खुलं केलं. आणि त्याचा खरोखर म्हणजे आज जी विद्यापीठामध्ये पतंगराव कदम असू देत, डी.वाय. पाटील असू देत, कराड साहेब असू देत, असे कितीतरी शिक्षण महर्षी निर्माण झाले. आणि आज मी तुम्हाला सांगतो की दादानी म्हणजे आज एवढं शिक्षणाची गंगोत्री म्हणजे तळागाळात पोहोचवली. आज खरं तर त्यांचं मुंबईचं विद्यापीठ असू दे, पुण्याचं विद्यापीठ असू दे, कोल्हापूरचं विद्यापीठ असू दे, आणि इतकी विद्यापीठं त्यांनी निर्माण केली. तर ही देखील मी तुम्हाला त्यावेळेला सांगतो की दादानी इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे काढली, पण त्यावेळेला त्यांना मेडिकल कॉलेज नव्हतं. तर त्यावेळेला सकाळच्या निमित्तानं ज्यावेळेला मी सकाळ परचेस करायचं चाललं, तर त्यावेळेला सकाळचे माझी लीलाताई परुळेकरांची भेट झाली. आणि त्यानंतर मी डी.वाय. दादांना बोललो, कुठली गोष्ट आम्ही दोघात एकमेकात शेअर करायचं की मी म्हटलं मी सकाळ घेणार आहे, तुम्ही येताय का? मला म्हटलं ठीक आहे, आपण दोघं घेऊ. तर त्यामुळं आम्ही लीलाताई परुळेकरांना डी.डी. दिला, पण त्यांनी तो कोर्टात भरला नाही. आणि पवारसाहेब त्यावेळेला शरद पवारांनी घेतलेला होता. त्यांना कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला. मला म्हणले बाळासाहेब कुठं आहे? तर मी म्हटलं मुंबईत आहे. ते म्हणले संध्याकाळी भेटायला येतो. मग ते फ्लॅटवर संध्याकाळी ताडदेवला आले. तर मी म्हटलो पवारसाहेबांना म्हटलं शरदराव मी एकटा नाही आहे, माझ्यावर डी.वाय. पण आहेत. मला म्हटले चला, मी म्हटलं त्यांच्याकडे जाऊ. म्हणून आम्ही तिथून पारेश बिल्डिंगला हाजी आलेला तिथे गेलो आणि डी.वाय. पाटील दादा आम्ही बसलो. त्यावेळेस शरद पवारांनी मला विनंती केली की बाबा तुम्ही हा डी.डी. दिलेला परत घ्या, माघारी घ्या. पण मी म्हटलं मी आणि डी.वाय. आहोत आणि आम्ही म्हटलं मला फक्त प्रोफेशनल मला आवड आहे म्हणून मी घेतले. मग डी.वाय. दादांनी मला आत घेऊन गेले. मला म्हटले बाळासाहेब मला 2 मेडिकल कॉलेज पाहिजे आहेत, कोल्हापूर आणि मुंबई. तर त्यासाठी डी.वायनं मग मी शरदरावांना सांगितलं. त्यांनी मला विचारलं शरदरावनी तुम्हाला काय पाहिजे सांगा. मी म्हटलं मला काही नको आहे. तर म्हटलं फक्त डी.वायना 2 मेडिकल कॉलेज पाहिजेत, एक मुंबई आणि कोल्हापूर द्या. मग ते म्हटले ठीक आहे. मग मी दुसऱ्या दिवशी मग लीलाताईंच्याकडून डी.डी. परत घेतला. आणि मग नंतर शरद पवारांनी मात्र नंतर ही 2 मेडिकल कॉलेजेस त्यांची कमिटी पाठवली कोल्हापूरला आणि मुंबईला आणि ही दोन्हीकडची मेडिकल कॉलेज दिली. पण एक लक्षात घ्या की डी.वाय. दादांनी ही नुसती मेडिकल कॉलेज असू दे, इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, ही त्यांनी इतकी वाढवली. खरं तर त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत ते एवढे मुलांना स्वावलंबी केलं. आज म्हणजे मला कल्पना नाही की किती विद्यार्थी आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे किमान 10,000च्या वरती त्यांच्याकडे शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ 10,000च्या वरती असेल. तर ही जी त्यांनी एक शिक्षणाची विद्यापीठं किंवा मी म्हणेन लोक विद्यापीठं जी उभा केली, तर त्यामुळं बहुजन समाजापर्यंत तळागाळापर्यंत ही शिक्षणाची गंगोत्री त्यांनी पोचवली आणि खरोखरच फार मोठं काम केलं. आणि सुदैवानं दादांना म्हणजे जरी त्यांना आमदार होऊन नंतर मंत्री होता आलं नाही, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ते नेहमी म्हणायचे बाळासाहेब तांबड्या दिव्याच्या गाडीत बसायचे. आणि ती त्यांची इच्छा पुरी झाली. म्हणजे ज्या वेळेला त्यावेळेला काँग्रेस सरकारनं त्यांना ज्यावेळेला त्रिपुराला त्यांनी राज्यपाल म्हणून घेतलं आणि मग तिथं राज्यपाल त्रिपुराला होते, त्यानंतर बिहारला होते आणि त्यांची ती 5 वर्षाची कारकीर्द फार चांगली गेली. म्हणजे डी.वाय. पाटील हे नाव फक्त विद्यार्थ्यांच्यात पोचल्याचं नाही, तर सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे आणि आज ह्या विद्यापीठाचं नाव असं झालं आहे की काही वेळा आम्हाला म्हणजे आमचे संबंध असल्यामुळे लोकांचे फोन येतात की डी.वाय. पाटीलमध्ये ॲडमिशन पाहिजे. त्यावेळेला मग आम्ही ह्या लोकांना फोन करतो. म्हणजे मला कौतुक एवढंच वाटतं की आजही डी.वाय. पाटील या प्रत्येक विद्यापीठाबद्दल मी एक म्हणत नाही, सगळ्याच विद्यापीठाबद्दल लोकांच्यात एक विश्वासाची भावना आहे. तर डी.वाय. दादांना खरं तर आज मी एवढंच म्हणेन की त्यांना जर खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर ही
शिक्षण रूपी मंदिर उभा करून त्यांना जी श्रद्धांजली आदरांजली त्यांच्या पुढच्या पिढीने जी दिलेली आहे हे असंच ही ज्ञानगंगा अशीच वाहत राहू. म्हणजे जसं आपण म्हणतो की दीप से दीप जलाते चलो तसं ज्ञान की गंगा बहाते चलो. तर हे अशीच ही ज्ञानाची गंगा वाहत राहावी हीच खऱ्या अर्थानं डी.वाय. दादांना श्रद्धांजली ठरेल असं माझी मनपूर्वक भावना आहे. मी असं म्हणेन की एक अशी पोकळी निर्माण झाली आहे की ती पोकळी भरून काढता येणार नाही. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामधली मोकळी. कारण मी राजकीय किंवा हे म्हणत नाहीये. कारण काय राजकीय आता त्यावेळेला तुम्हाला सांगतो की म्हणजे ही सगळीच मंडळी आहेत. म्हणजे सुशीलकुमार शिंदे आहेत, विलासराव देशमुख नाही आहेत, पतंगराव कदम वारले, तर ही सगळी आम्ही समकालीन. त्यावेळेला म्हणजे मी ज्यावेळेला लॉ कॉलेजला पुण्याला शिकायला होतो त्यावेळेला देखील मला ज्यावेळेला ही आज बातमी कळली, मी मुंबईतच होतो, म्हणजे मी उपचारासाठी मुंबईला गेलो होतो. मला सकाळी कळल्यानंतर मी लगेच म्हणजे कोल्हापूरला जायला निघालो. पण मला म्हणजे आज खरं तर दादांचं आता वय म्हणजे 90 पूर्ण झालं, 91. तर म्हणजे या ह्याच्यात देखील प्रकृती त्यांची फार चांगली होती. म्हणजे ते काळजी घ्यायचे. पण त्यांना मला हे आता आजारी पडलेली मला कल्पना नव्हती. परंतु म्हणजे त्यांच्या आम्ही भेटलो नाही असं व्हायचं नाही. म्हणजे आणि त्यांना काय की त्यांनी इतक्या लोकांना मदती केलेल्या आहेत. म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे मुलांना ॲडमिशन्स कोणाला पैसे नसायचे त्यांना ॲडमिशन दे. तर त्यांनी हे जे एक उभा केलं ते शैक्षणिक विश्व त्यांनी उभा केलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची फार मोठी शैक्षणिक क्षेत्रातली फार मोठी हानी झालेली आहे आणि ही पोकळी भरून निघणार नाही असं मी मानतो.